रामराम मंडळी, आज आम्ही साई मंदिरावर महाप्रसादाचं नियोजन केलं होतं. सर्व बालगोपाळ मंडळीसुद्धा अत्यंत आनंदाने सहभागी झाले होते. आमचे मित्र शेळके सर, जंगले पाटील, ठुबे साहेब यांनी मिळून महाप्रसादाची तयारी केली होती. सर्व बच्चे कंपनीसुद्धा आनंदाने तिथे सहभागी झाली होती. सर्वजण मस्त मजा मस्ती करत होते साई मंदिरावर. थोड्या वेळात मस्तपैकी महाप्रसाद तयार झाला होता. महाप्रसादाची सर्व जबाबदारी ठुबेसर यांनी घेतली होती. मंदिर परिसरामध्ये चूल मांडून तिथंच आम्ही महाप्रसादाची तयारी केली होती व्यवस्थितपणे. बच्चे कंपनी पण एक्साइट होती खूप जास्त. महाप्रसाद तयार होतो ते बघण्यात आणि खाण्यासाठी त्यांना खूप आतुरतेने ती वाट बघत होते. थोड्या वेळामध्ये महाप्रसाद तयार झाल्यानंतर सर्वजणांनी मंदिरावर व्यवस्थित बसून महाप्रसादाचा सुद्धा आनंद घेतला. त्याआधी सर्वजण मस्तपैकी एन्जॉय करत असताना दिसत असते. हे आमचे साई मंदिर, साई मूर्ती खूप छान आहे. मंदिर परिसर खूप छान आहे. आमच्या सोसायटीमध्ये रोज सकाळी संध्याकाळ आम्ही सर्व मिळून तिथं साईबाबांची आरती घेतो. वातावरण तयार होते. सोसायटीतील बरेचसे ज्येष्ठ मंडळी, बालक, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात आरतीसाठी. खूप छान वाटते. त्या दिवशी महाप्रसादाच्या आधी सर्वजण गाणे लावून तिथे डान्स करत होते बालगोपाळ मंडळी. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात एन्जॉय केला. बच्चे कंपनीचा विशेष आनंद होता त्या दिवशी. त्यांना काहीतरी एक नवीन संकल्पना दिसत होती. त्यानंतर सपत्ने आम्ही आरती सुद्धा केली तिथं.